कसं काय दारवेकर. जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात टी श्रेयस ब्लॉग्स या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 26 मार्च, म्हणजे प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव आहे. आज आपण आता जाणार आहोत पहिल्यांदा प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये. तिथं आपण दर्शन वगैरे करणार आहोत. तुम्ही बघू शकता. आता तिकडून मला थोडं काम आहे. तिथं आपण ट्रान्सपोर्टहून आपला अमरावतीहून माल येणार आहे. ते जे आपला माल घेतल्याच्या नंतर आपण एका ठिकाणी जाणार आहोत. पण सर्वात अगोदर आपण जाणार आहोत आपल्या रामाच्या मंदिरामध्ये. बॅग वगैरे मी गाडीवर ठेवलेली आहे. आता आपण पहिल्यांदा जाऊ मंदिरामध्ये. नंतरचा आजचा फुल इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. मित्रांनो, मला माहीत आहे तुम्ही नंतर विसरता. आताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला भेटूया ब्लॉगमध्ये. आता आपण पहिल्यांदा जाणार आहोत मंदिरामध्ये. तर चला तर मग. तर भाई, या ठिकाणी आज राहणार आहे काल्याचं कीर्तन वगैरे राहणार आहे आणि जन्मोत्सव पण रामाचा होणार आहे. इकडे या ठिकाणी बघू शकता काही अशा प्रकारे मंदिराचं काम चालू आहे. चला तुम्हाला वरती जाऊन दाखवतो. या ठिकाणी बघू शकता काही अशा प्रकारे फिनिशिंग वगैरेचं काम चालू आहे. या ठिकाणी पत्थर वगैरे आलेले आहे. या ठिकाणी असं काहीचं काम चालू आहे. इथे प्रभू श्रीरामाची मूर्ती आहे, फोटो. काही अशा प्रकारे काम चालू आहे. चला आपण आता मंदिरामध्ये जाऊया, दर्शन वगैरे करूया. फायनली मित्रांनो, आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आपण इथून जाणार आहोत. ट्रान्सपोर्टमध्ये आपलं पार्सल आलेलं आहे, ते पार्सल घेऊया. या ठिकाणी आपण आलेलो पार्सल घेण्यासाठी, पण आपली गाडी यायची आहे. हे दुसरी आलेली आहे गॅरेजवर. आता आपण इथून डायरेक्ट जाणार आहोत आपल्या दुकानवर. तर चला मग. फायनली मित्रांनो, हा रोड चालू झालेला आहे बनवणं. या ठिकाणी बघू शकता काही अशा प्रकारे काम चालू आहे. मशीना वगैरे या ठिकाणी आणलेले आहे. आणि आपली एडेड हायस्कूल इथंच आहे आपली दुकान. शिवकृपा रेफ्रिजरेशन सर्व्हिसेस. चला दुकान उघडूया आपण. तर भाई, अशा प्रकारे आपले दुकान आहे, काहीशी छोटीशी. या ठिकाणी आपलं सामान वगैरे ठेवलेलं आहे. आणि मुंसाजी माऊली, प्रभू श्रीराम आणि आपले श्यामबाबा. तर फायनली आपली या ठिकाणी पूजा वगैरे झालेली आहे. आम्ही आलो आता घरी आपलं पार्सल वगैरे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. काही अशा प्रकारे अमरावतीहून आलेलं आहे आणि पार्सल लगेच आपण फोडायला घेतलं. काही अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि पार्सल वगैरे आपलं व्यवस्थितपणे सगळं चालू होतं. सायंकाळी आपण चाललो होतो आता मिरवणूक बघायला, पण पोलीस स्टेशनसमोर काही अशा प्रकारे राडा चालू होता. परमिशन देत नव्हते, त्याच्यामुळं या ठिकाणी गर्दी जमलेली होती. तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे पूर्ण असा रस्ता असा जाम केलेला होता. भाजी मार्केट, मित्रमंडळ आणि प्रत्येक कार्यकर्त्याने या ठिकाणी जशी परमिशन भेटली मित्रांनो, तसंच या ठिकाणी या गाड्या वगैरे सोडण्यात आल्या. तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे सहकार्य करत होते पोलिसांना. या ठिकाणी शांततेत असं आंदोलन पार पडलं आणि शेवटी परमिशन भेटली. तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे रोड वगैरे चालू केलेला आहे. आणि डीजेच्या गाड्या पण आतमध्ये स्टेशनमध्ये लागल्या होत्या, ते पण सुटल्या. तुम्ही बघू शकता खूप असे या ठिकाणी माहोलचं वातावरण तयार झालं होतं. हे तुम्ही बघू शकता. मंगलमूर्ती हा पण साऊंड पोलीस स्टेशनमध्ये लागला होता आणि एक दुसरा साऊंड होता, तो पण लागला होता. काही अशा प्रकारे उत्साह तुम्ही बघू शकता. फायनली या ठिकाणी शिवशंभू ऑडिओची गाडी आलेली आहे भाजी मार्केटजवळ. काही अशा प्रकारे मित्रांनो न्यू अपडेट, म्हणजे गाडी नवीन आणली होती. पहिला शो. नगराध्यक्ष श्री माननीय सुनील भाऊ चिरडे यांनी
आपल्या प्रभू श्रीरामांना या ठिकाणी हार अर्पण केलेला आहे. नंतर आपली साऊंडची गाडी तुम्ही बघू शकता चालू झालेली आहे. सूर्यवंशी भाजी मार्केट. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. कनकाचे ताट करी धनुष्य बाण, कनकाचे ताट करी धनुष्य बाण. Yo sé que, 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 yo sé que what do. लागले ना बाकीच्या कुत्री जायला. पाण्यात गेल्यावर मकरश, जंगलात गेल्यावर वाघ आणि दारामध्ये आल्यावर रामदूत मंडळाशी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही बघू शकता रामदूत मित्र मंडळाने खूप असं सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. या ठिकाणी राम दरबार असा सादर केला होता. खूप सुंदर वाइब येत होती. खूपच सुंदर असं डेकोरेशन दिसत होतं. तुम्ही बघू शकता समोर दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा. त्यानंतर आलो आपण दुर्गामाता चौक इथे. इथं मित्रमंडळाने तुम्ही बघू शकता फळ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता. काही अशा प्रकारे टरबूज आहे, केळी आहे आणि बरेच या ठिकाणी फळं वाटण्यात आली. तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे कार्यकर्ते खूप अथक परिश्रम आणि मेहनती या ठिकाणी घेत आहे. काही अशा प्रकारे तुम्ही बघू शकता वाटण्याचा कार्यक्रम चालू आहे. माझे मामा पण या ठिकाणी श्रमदान करत आहे. तुम्ही बघू शकता आपले वैभव निमकर सर पण या ठिकाणी आहे. खूप सुंदर असं या ठिकाणी नियोजन लावलं होतं. नंतर आलो आपण मुंगसाजी महाराजच्या मंदिरासमोर. या ठिकाणी ज्यूस वाटप होता. तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे ज्यूस वगैरे या ठिकाणी वाटत आहे.